मालवणच्या सामाजिक कार्यकर्ता शिल्पा यतीन खोत यांच्या मागणीला न्याय। मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे। दिवाळीच्या सुट्टींमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत आहेत। मात्र सुरू असलेल्या पावसाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग किल्ला मागील 2-3 दिवसांपूर्वीच पर्यटनासाठी बंद करण्यात आलं असून दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रॉक गार्डन देखील पर्यटनासाठी बंद करण्यात आलं होतं। ही बाब समजताच सामाजिक कार्यकर्ता शिल्पा यतीन खोत व यतीन खोत यांनी थेट मालवण नगर परिषद धाव घेतला आणि शासकीय कर्मचारी यांना रॉक गार्डन अचानक पर्यटनासाठी का बंद करण्यात आलं असे जाब विचारत आक्रमक झाल्या। अखेर दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सामाजिक कार्यकर्ता शिल्पा यतीन खोत यांच्या मागणीला यश मिळालं। पर्यटकांचे आकर्षण असलेला राजकोट किल्ला पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे। या निर्देशानंतर सामाजिक कार्यकर्ता शिल्पा यतीन खोत यांनी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, मालवण नगर परिषद मालवण व रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले। मी तात्काळ काय केले, पहिलं कोणा फोन केलं, एमएससीबीच्या साहेबांना, आपले मयेकर साहेब, मयेकरांना फोन केले। मयेकरांना म्हटले बाबा असं विषय झालो। मयेकरांना ते माका आले फोटो पाठव, मी फोटो पाठवले। तात्काळ त्यांनी बघितले, माका आले काय नाही आम्ही करून देतो, तुम्ही फक्त एक अर्ज द्या, अर्ज द्या, मी उद्याच्या याच्यात टायमिंगला आवरून देतो। सगळ्यापर्यंत विषय झालो। विषय का आलो आता मी कुलकर्णी मॅडम सकाळी फोन केले, मार्गदर्शन 10:30 वाजता फोन केलं, म्हटले असा विषय। कुलकर्णी मॅडम माका काय उत्तर देते, नाही माका आता खूप गडबडीत ह्या इथं आहे, आम्ही म्हणतो सगळं केलेला आणि आजपासून रॉक गार्डन आम्ही बंद करूचा ठरवला। म्हटले तुम्ही ठरवलात कसा, बंद कशामुळे करूचा ठरवला? तुम्ही म्हटले माझ्याशी म्हटले चर्चा करा, मी तुम्ही म्हटले त्या जागेवर गेलात काय तुम्ही स्वतः? तर नाही, पॉइंटे गेले तर पॉइंटांचं म्हटले माझ्याशी बोला कसा, लक्ष दिला नाही? मी तुमका मी थोड्या फोन करतो ह्या म्हटले ठीक आहे हरकत नाही। तर मी म्हणते आता पॉइंटेंका जरा माझ्या समोर बोलवा, पॉइंटेने काय बघले यांचं उत्तर माका जरा अपेक्षित आहे, बघूया तरी काय बोलतात ते पॉइंटे बोलून घे। पेशंटला नक्की हृदयरोग तज्ञ हवा काय ऑर्थोपेडिक हवा तो लगेच कळतो। म्हणून काल कसा आला, वादळी वातावरणामुळे किल्ला सर्व्हिस बंद, स्कुबा ड्रायव्हिंग बंद, लोकांना बघण्यासारखं काय रॉक गार्डन म्हणून रॉक गार्डनच गर्दी, रॉक गार्डन प्रॉब्लेम झालो, हे कोणच्या हातात नाही, कोणी मुद्दाम केलो नाही, पण निदान आमचं 4 गोष्टी ऐका घ्या ना। नाही अक्षरशः साहेब लोक शिवाय देत आहेत, आणतात अक्षरशः शिवाय देत आहेत। मी स्वतः काय आतमध्ये तिकीट चालू ठेवलंय, लाईट नाही काय नाही, 5 महिने आम्ही अडचणीत असतो, बंद करण्या एवढी परिस्थिती नाही ना। आता लेटर लिहा, आम्ही व्यापारी आपण एकत्र नाही ना म्हणून ही सगळी परिस्थिती आम्हाला वाटत लॉक केला म्हणजे काय आता फक्त पत्र ताबडतोब पत्र कारण वेळ कमी आहे, मीटर बदलणे ऑफिससाठी काहीच एमएससीबी साठी मोठा विषय नाही आहे। आणि आपण काय करूया साहेबांची स्वतः मी तुम्हाला घेऊन चर्चा करतोय, लक्षात द्या ना, बंद करण्याचा पर्याय नाही। जय शिवराय। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मालवण शहर ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे। सुंदर असं नैसर्गिक संसाधन संपत्तीने असा नटलेला माझा मालवण शहर आज राजकोट, आपले छत्रपती शिवरायांचा राजकोट किल्ला असू देत, रॉक गार्डन असू देत, मेढ्यातलं सोन्याचं मंदिर असू देत, आज वादळी सदृश्य परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाने 1-2-3 दिवस किल्ला सर्व्हिस बंद ठेवली आहे। तर त्या अनुषंगाने आलेला पर्यटक, सुट्टीचा हंगाम चालू आहे, दिवाळीचा हंगाम चालू आहे, आलेला पर्यटक हा राजकोट किल्ला आणि रॉक गार्डन कडे बऱ्यापैकी वळला। हे आपल्याकडे सोबत असणारे हे स्थानिक व्यापारी ज्यांनी आता आमच्या कानावर एक घटना घातली की रॉक गार्डन काळोखात आहे कालपासून, तर आज असं ऐकण्यात आलं की आजपासून रॉक गार्डन बंद करण्यात येणार आहे। तर स्थानिक व्यापाऱ्यांचा विचार करता आम्ही एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या न्यायासाठी इथे मालवण नगर परिषदेकडे आम्ही समस्त व्यापारी वर्ग आणि आम्ही लोकप्रतिनिधी इथे जमलेलो आहोत। तर तात्काळ मालवण नगर परिषदेने बाहेर बोर्ड न लावता बंदचा
तात्काळ त्याचं काय तांत्रिक बिघाड आहे तो तात्काळ आज त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून रॉक गार्डन खुलं करावं, जेणेकरून आलेला पर्यटक हा निदान समुद्रमार्गे किल्ल्यापर्यंत पोहोचता येत नाहीये, कारण वादळ सदृश परिस्थिती आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. त्याला ऑप्शन म्हणून निदान राजकोट किल्ला असेल, रॉक गार्डन असेल, इतर आपले पर्यटन स्थळं फिरताना त्यांना कुठला त्रास होता नाही, हीच आमची एक अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने आम्ही सगळे जमलो इथे. धन्यवाद.